25 वर्ष पूर्ण झालेल्या वृत्तपत्रांना नैसर्गिक दरवाढ द्या, व्हॉइस ऑफ साप्ताहिक विंगची महासंचालकांकडे मागणी। मुंबई, 30 सप्टेंबर 2025। महाराष्ट्रातील साप्ताहिक वृत्तपत्रांच्या समस्या सोडवाव्यात। 25 वर्ष पूर्ण झालेल्या साप्ताहिक वृत्तपत्रांना 2 रुपयाची नैसर्गिक वाढ द्यावी, अशी मागणी व्हॉइस ऑफ मीडिया महाराष्ट्र विंग तर्फे माहिती व जनसंपर्क विभागाकडे महासंचालक ब्रिजेश सिंग यांच्याकडे 30 सप्टेंबर 2025 रोजी निवेदनाद्वारे करण्यात आली। राज्यातील साप्ताहिक वृत्तपत्रांची संख्या फार मोठी आहे। यापैकी अनेक शासनमान्य यादीवर असून त्यांना जाहिराती बिलांची वसुली आदी प्रक्रियेत अडचणींना सामोरे जावे लागते, तर शासनमान्य यादीवर नसलेल्या वृत्तपत्रांना मान्यता मिळवण्यासाठी अडथळ्यांचा सामना करावा लागतो। या दोन्ही स्तरावर मागण्या तातडीने सोडवाव्यात, अशी मागणी निवेदनात केली आहे। साप्ताहिक वृत्तपत्रांनी 25 वर्षे पूर्ण केली असता त्यांना 2 रुपये दरवाढ देणे अपेक्षित आहे, परंतु गेल्या 3-4 वर्षात अनेक वृत्तपत्रांचे प्रलंबित प्रस्ताव असून अद्याप दरवाढ मंजूर झालेली नाही। तसेच राज्यातील वृत्तपत्रांची द्वैवार्षिक तपासणी नियमित होत असूनही त्या अनुषंगाने दरवाढ मिळालेली नाही। शासन मान्य यादीवर येण्यासाठी इच्छुक वृत्तपत्रांची तातडीने तपासणी करून त्यांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। याशिवाय ज्येष्ठ पत्रकारांच्या पेन्शन योजनेतील किचकट नियम शिथिल करावेत, प्रलंबित पेन्शन प्रस्ताव निकाली काढावेत, तसेच अधिक स्वीकृतीसाठी दाखल केलेल्या प्रस्तावांना त्वरित किरकोळ कारणावर नकार देणे थांबवावे, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जाहीर होणाऱ्या संभाव्य जाहिरात पॅकेज मध्ये दैनिकासोबत साप्ताहिकांनाही समान प्राधान्य द्यावे, अशी ठाम भूमिका साप्ताहिक विंगने मांडली। या सर्व मागण्यांवर निर्णय घेण्यात उशीर झाल्यास व्हॉइस ऑफ मीडिया साप्ताहिक विंग महाराष्ट्रतर्फे राज्यभरात माहिती कार्यालयांसमोर तसेच आझाद मैदानावर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे। या निवेदनावर व्हॉइस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे, साप्ताहिक विंगचे राष्ट्रीय मार्गदर्शक विनोद बोरे, देशाध्यक्ष वामन पाठक आणि अब्दुल कय्यूम यांच्या सह्या आहेत।